साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती दिनानिमित्ताने तमाम मालेगाव शहर वासियांना व नाशिक जिल्हा वासियांना सकल मातंग समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही आपल्या चॅनलला आमची मुलाखत देत आहोत तो दिवस म्हणजे हा सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस असून आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरामध्ये 1 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे। आणि ह्या जयंतीची सप्रेम भेट म्हणून आमच्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमदार दादाजी भुसे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीचं औचित्य साधून तमाम मालेगाव वासियांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची एक सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेची मंजुरी शासनाकडून मिळवून दिलेली आहे। समाज त्यांचा सदैव ऋणी आहे आणि या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा नियोजित पुतळा बसणार आहे। परंतु आज 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती साजरी होत आहे ह्या जयंतीचं विसर्जन नियोजित पुतळ्याच्या जागेवर आखण्याचा मानस माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी जी संकल्पना देऊन मातंग समाजामध्ये ऊर्जा निर्माण केलेली आहे ते उद्याच्या 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंतीच्या संपूर्ण मालेगाव शहरातल्या आलेल्या मिरवणुकींचं विसर्जन याच ठिकाणी नियोजित पुतळ्याच्या जागेवर होणार आहे। आणि त्याच्यासाठी शासन सुद्धा त्यांच्या शासकीय यंत्रणामार्फत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। तसेच सकाळी 11 वाजेला 1 ऑगस्टच्या दिवशी माननीय नामदार भुसे साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार असून दुपारी 1 वाजेला माननीय अप्पर जिल्हा अधिकारी साहेब युवा नेते आविष्कार भाऊ भुसे यांच्या हस्ते डॅने जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी अंकलिपीचे पुस्तकांचं वाटप SP वाघ ग्रुपतर्फे होणार आहे। तसेच मालेगाव शहरात व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वेगवेगळ्या ग्रुपतर्फे व मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। आणि सायंकाळी 4 वाजेला मालेगाव शहरातल्या प्रत्येक वार्डातून भव्य दिव्य अशा महिला पुरुषांच्या उपस्थितीत मिरवणुका निघून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा होणार आहे। या ठिकाणी विसर्जन होणार आहे। तरी आम्ही या सकल मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने समाज बांधवांना आणि दलित बहुजन समाजाला आव्हान केलेलं आहे की उद्या या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावा। ठिकाण अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारामध्ये आता या प्रकरणाचे कुठपर्यंत पूर्तता झालेली आहे याच्याबद्दल माननीय मंत्री महोदयच आपल्याला याच्याबद्दल खुलासा करतील। कारण की याच्यात मंत्री महोदयांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मंत्री महोदय याचा पाठपुरावा करत आहेत। आम्ही अण्णाभाऊ साठे प्रेमिकांसाठी एकच आव्हान करणार आहोत की अण्णाभाऊ साठे यांनी ज्या वेळेस म्हटलेलं होतं जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, तर ह्या ब्रीद वाक्यातून अण्णाभाऊ साठे हे एका जातीसाठी किंवा एका समाजासाठी यांनी कार्य केलेलं नसून शोषित कष्टकरी पददलित यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे हे सदैव राबलेले आहेत। आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिक कष्टकरींच्या तळहातावर तरलेली आहे। म्हणून आम्ही या आंबेडकरवादी व अण्णाभाऊ साठे प्रेमींना व बहुजन समाजाला आव्हान करणार आहोत की आपण मोठ्या संख्येने ह्या कलावंत शाहिराच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि आपल्या राज्याची शान वाढवावी असं मी या ठिकाणी आव्हान करणार आहोत। ज्याप्रमाणे 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि ह्या जयंतीसाठी संपूर्ण ताकद ही मंत्री महोदय भुसे साहेबांची या समाजाच्या पाठीमागे आहे। त्याच आधारावर 9 ऑगस्ट क्रांती दिनाची सुद्धा भव्य दिव्य अशी एकलव्यांची मिरवणूक निघणार आहे। आणि त्यावेळेला आम्ही आदिवासी समाजाच्या पाठीशी सकल मातंग समाज व दलित समाज मोठ्या संख्येने त्या 9 ऑगस्टच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ। भुसे साहेबांची शान में उतरे हैं मैदान में, तर भुसे साहेबांच्या शानमध्ये आम्ही आता मैदानात उतरलेलो आहोत आणि सदैव भुसे साहेब या समाजांवर आणि या त्यांच्या मतदारसंघावर प्रेम करतील अशी संपूर्ण मतदार बांधवांना अपेक्षा झालेली आहे।